आणि शेवटी ना मी अथर्वच्या जवळ गेले आणि आणि माहित नाही अचानक तेव्हा काय झालं आणि माझे पायच लटपटले हो. म्हणजे माझा असा धपकन तोल गेला आणि मला कळलं नाही अचानक असं कसं झालं. म्हणजे प्रेमात असंच होतं माया. I guess you're right. मॅडम I'm so happy. आज मी सांगूच शकत नाही. म्हणजे मला ना विश्वासच बसत नाहीये की हे सगळं ऍक्च्युली आता घडतंय. मी फक्त माझं काम केलंय माया. मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार केलाय. आय नो मॅडम, पण मी तुम्हाला खरं सांगू का, मधल्या काळात ना मला तुमचा खूप राग आलेला. पण आता मला कळलंय की तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करताय आणि नेहमी कराल. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे बघ, पण लगेच हुरळून जाऊ नकोस. ही तर पहिली पायरी आहे. अजून सगळं व्यवस्थित पार पडायचं आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाक. हे बघ, थोडासा पेशन्स ठेवावा लागणार आहे. अथर्व तुझाच होणार आहे. म्हणजे मायाला भेटायचं होतं म्हणून वेदाचे बाबा घरातून घाईघाईत निघून गेले. बहुतेक माया घराबाहेर पडताना अथर्वना खुणावून गेली ना. हे बघ माया, अथर्वना थोडा मूडी आहे, तुलाही माहिती आहे. त्यामुळे तो थोडा विचित्र वागला तर त्याचा इश्यू करू नकोस. नाही मॅडम, हो इतकं सगळं चांगलं घडत असताना मी कशाला इश्यू करेन. इनफॅक्ट माझा तर विश्वासच बसत नाहीये की हा अथर्व आहे. म्हणजे आधी मी त्याला टच जरी केला ना तरी तो इतका रिॲक्ट करायचा, पण आता उलटच घडतंय. म्हणजे दिस इज सो ब्युटिफुल अँड डिफरंट. हो, हे बघ, मीरा आता हळूहळू अथर्वच्या मनातून उतरते आणि म्हणून तो तुझ्याशी खरा वागतोय. माया, एक दिवस असा येईल जेव्हा अथर्व मीराला या घरातून हाकलून देईल. मॅडम, हा खरंच अथर्वच आहे ना? म्हणजे नाही तसं नाही हो. म्हणजे हा अथर्व आहे ना माझ्या ड्रीम मॅन सारखं वागतोय म्हणून. अगं माया, हा तुझ्या स्वप्नातलाच अथर्व आहे आणि तो लवकरच तुझा होणार आहे.